नमस्कार मित्रांनो, नगरपालिका नगर परिषदा यांच्या निवडणुका होत आहेत. अर्थात महायुती म्हणण्यापेक्षा भाजप लोकशाहीऐवजी हुकुमशाही आणते की काय अशी परिस्थिती आहे. कारण 100हून अधिक जागेंवरती बिनविरोध निवडणुका करण्याचा अट्टाहास भाजपने केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये शिंदे सेनेचे काही उमेदवार सुद्धा भाजपने गायब केले. म्हणजे भाजप विरोधी पक्षांना संपवायला निघाली आहे की पहिले मित्र पक्षांना संपवते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि जर असं झालं तर एकनाथ शिंदेंचं भविष्य काय असेल हाही मोठा प्रश्न इथे उभा राहतोय. मग नेमकं महानगरपालिका निवडणुकीनंतर शिंदे यांचं जे काही आहे व्हॅल्यू, बरोबर ना, किंवा उपद्रव मूल्य किंवा भाजपची गरज, या तिन्ही गोष्टी जेव्हा संपतील तेव्हा शिंदेंना राजकारणात भाजप राहू देईल का, इथपर्यंत प्रश्न. म्हणजे अगदी शिंदेंची आता दिल्ली वारी झालेली आहे. फुलंब्रीमध्ये तर त्यांचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्या उमेदवारांनी ऐनवेळी, म्हणजे फॉर्म मागे घेण्याची जी लास्ट डेट होती त्यावेळी जाऊन फॉर्म मागे घेतला आणि पत्रकार परिषद घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणजे शिंदे सेनेचा उमेदवारच गायब केला, म्हणजे स्पर्धाच ठेवली नाही. बरं, अशा वेळी हा कार्यक्रम केला, समजा शिंदे सेनेचा एखादा इच्छुक उमेदवार असता, तो भाजपमध्ये त्यांनी गेला असता आणि त्याऐवजी एकनाथ शिंदेंनी दुसरा उमेदवार दिला असता तर गोष्ट वेगळी होती. परंतु अगदी ज्यांच्या सोबत आपण मांडीला मांडी लावून मंत्रालयात बसलेलो आहे त्याच पक्षाचा एखादा उमेदवारच गायब करणं हे कुठल्या नीतिमत्तेला आणि तत्वांना धरून आहे आणि कुठल्या युती धर्माला धरून आहे ते भाजप जाणे. मग एकूणच अशा प्रकारचे राजकारण चाललंय. म्हणजेच शिंदेंना संपवण्याचा कार्यक्रम होतोय का, तेच आपल्याला समजून घ्यायचंय आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर सुरू करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करू. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. एकूणच उद्धव ठाकरे हे जेव्हा भाजप सोबत होते आणि भाजप आणि शिवसेनेची जवळपास 25 वर्षांची एक दृढ मैत्री या भारतामध्ये राजकारणामधल्या दोन पक्षांच्या युतीचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना भाजप युती होती. त्याचं कारणही तसं होतं. जुन्या काळातील नेते असतील, कार्यकर्ते असतील, पक्ष असतील, हे नीतिमत्तेला तत्वांना धरून होते आणि अर्थात त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचा मुख्य चेहरा होते. आणि अटल बिहारी वाजपेयींचं नाव घेतल्यानंतर विरोधकही ज्यांच्या समोर नतमस्तक होतात अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. कवी मनाचा माणूस होता, राजकारणात खोट नव्हती, अत्यंत सरळ व्यक्ती राजकारणातला होता. बऱ्याचदा तर काँग्रेसमधील लोक त्यांना राईट पर्सन इन रॉंग पार्टी असं सुद्धा म्हणजे अटल बिहारी वाजपेयींबद्दल बोलायचे. त्यासोबत लालकृष्ण अडवाणी होते, अत्यंत बाणेदार व्यक्तिमत्व होतं, लोहपुरुष ज्यांना म्हटलं गेलं. आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये भाजप बद्दल कोण वाटाघाटी करायचं तर प्रमोद महाजन होते, गोपीनाथ मुंडे होते, विनोद तावडे होते, एकनाथ खडसे होते. म्हणजे एकूणच अगदी तत्वनिष्ठ राजकारणी लोक आपण ज्याला म्हणू शकतो. आणि बाळासाहेब भाषणामध्ये म्हणायचे की दिल्ली आप संभालो, महाराष्ट्र हम संभालेंगे. म्हणजे केंद्राची गोष्ट असेल तर भाजप जे म्हणेल ते आम्ही ऐकायला तयार आहे, त्याच्या विरोधात आम्ही कधी जाणार नाही. कारण केंद्रातली सत्ता हा शिवसेनेचा कधीही इंटरेस्ट नव्हता आणि राज्यामध्ये मात्र आम्ही मोठे बहरो. आणि अशाच प्रकारचं ते राजकारण होतं. परंतु 2014 मध्ये भाजपची किंवा नरेंद्र मोदींची लाट आली आणि एकूणच भाजपचा आणि मोदीजींचा आणि त्यामुळे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा कॉन्फिडन्स इतका वाढला की ज्या संघर्षाच्या काळात शिवसेनेने कायम भाजपची साथ दिली. म्हणजे त्यावेळेस राज्यामध्ये राजकारणात उभं राहणं इतकं सोपं नव्हतं. त्यावेळेस वाद असायचे, प्रतिवाद असायचे, दंगली व्हायच्या आणि त्यावेळेला भाजपचे कार्यकर्ते कुठेही नसायचे. त्यावेळेस फ्रंटवरती असायचे शिवसैनिक. मग ते कुठलाही वाद असो, कुठलाही हाणामारी असो, म्हणजे ती चांगली आहे का वाईट आहे ते आपण नंतर बोलू. परंतु कायम संघर्षाच्या वेळी शिवसेना ही ढाल होती हिंदुत्वाची आणि त्या ढालीमुळेच हे पाठीमागचं राजकारण सगळं लांबलं. म्हणजे बाबरी मशीद जेव्हा पडली तेव्हा सगळे अंडरग्राऊंड जेव्हा झाले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे हा एकटा वाघ होता या देशामध्ये, जो म्हणाला की जर ही मस्जिद पाडण्यामध्ये शिवसैनिक असतील तर मला त्यांचा सार्थ अभिमान आहे.
त्याच्यानंतर आपकी अदालतमध्ये ज्या माणसांनी स्पष्ट सांगितलं, त्यांना विचारलं तुमचा हात होता का या सगळ्या प्रकरणामध्ये, ते म्हणले माझा पाय होता. इतका स्पष्ट वक्ता आणि निडर नेतृत्व हे शिवसेनेचं होतं आणि त्याच्या मागे हे सगळं हिंदुत्वाचं राजकारण पुढे वाढलं. म्हणजे त्या माणसाचं फार मोठं योगदान. आणि 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे गेले, 2014 मध्ये मोदी लाट आली आणि 2014 मध्येच भाजपने विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत काडीमोड केला. आणि त्यावेळेस आणि आजही महाराष्ट्रामध्ये भाजपचा स्पर्धक काँग्रेस राष्ट्रवादी होऊच शकत नाही. कारण काँग्रेस राष्ट्रवादी इतकी बदनाम केलेली आहे भाजपनी पाळामुळा सकट. म्हणजे शरद पवार म्हणजे एक भ्रष्टाचारी नेतृत्व हे लोकांमध्ये सेट केलंय आता भाजपनी. राहुल गांधी पप्पू आहेत हे भाजपनी सेट केलेलं आहे. ते किती खरं किती खोटं हे लोक तपासत बसत नाही. लोकांचे ब्रेन वॉश केले गेलेले आहेत, इतकं यांचं सेट आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी भाजपला मुळात कधीही धोका नाही. भाजपला 100% भाजप, स्वबळावरचं भाजप हे निर्माण करण्यासाठी जर सगळ्यात मोठी अडचण कोणती असेल तर ती होती शिवसेना आणि धनुष्यबाण. कारण भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष जर असेल तर त्या हिंदुत्ववादाचा सगळ्यात आक्रमक चेहरा देशभरातला हा शिवसेना होता. म्हणजे पाकिस्तानला इथे मॅच खेळायचं असेल तर केंद्र सरकारची परवानगी असून फायदा नाही. बाळासाहेब ठाकरेंसमोर लोटांगण घातल्याशिवाय त्या मॅचेस होऊ शकत नव्हत्या. इतका दरारा या शिवसेनेचा या भारतभरामध्ये होता. आणि काही नाही, मोहल्ला एक स्टेडियम उखडून फेकलं होतं, सगळ्यांची टरकली. जावेद मियादाद असतील, त्यांचे बाकीचे लोक असतील, बाळासाहेब ठाकरेंकडे मातोश्रीवरती जाऊन बसले आणि तेव्हा कुठे पाकिस्तानला या देशामध्ये मॅचेस खेळता आल्या. म्हणजे केंद्राच्या सरकारपेक्षा मोठं रिमोट कंट्रोल हे मुंबईमध्ये मातोश्री इथं होतं. इतकी दहशत आणि इतका दरारा आणि राष्ट्रप्रेमासाठीचा दरारा. म्हणजे हा दरारा काही कुठली गुंडगिरी कुठला काहीतरी करून केलेला नव्हता. देश सर्वप्रथम, बाकी सगळ्या गोष्टी नंतर. आणि हे आक्रमक चेहरा शिवसेना असल्यामुळे भाजपला सगळ्यात मोठी अडचण ही ती होती. कारण हिंदुत्ववादी मुद्द्यावरती जर मतदान करायचं तर मतदारांची पहिली पसंती कोणती असेल? अर्थात जो आक्रमक चेहरा आहे तो शिवसेना. धनुष्यबाण हा लोकांचं अस्मितेचं एक चिन्ह होतं या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे बाळासाहेब अस्तित्वात असताना महाराष्ट्राने जरी सत्ता पूर्ण एक हाती बाळासाहेबांना कधी दिली नसेल तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही प्रेम वाटावं इतकं बाळासाहेबांचं नेतृत्व उजळलेलं होतं. भले त्यावेळेस सहकार सम्राट असतील, सगळे असतील, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे गब्बर नेते तालुका तालुक्यांना होते आणि बाळासाहेबांनी रस्त्यावरचे लोक उचलून विधानसभेपर्यंत पोहोचवले, लोकसभेपर्यंत पोहोचवले, मंत्रालयापर्यंत पोहोचवले. म्हणजे ज्या लोकांकडे त्यांनी कधी स्वप्नातही बघितलं नसेल त्या अशा लोकांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, आता गुलाबराव पाटील असतील, संजय शिरसाट असतील, चंद्रकांत खैरे असतील, प्रदीप जयस्वाल असतील, अशा असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील. असंख्य उदाहरणं की अत्यंत साधारण. म्हणजे बाळासाहेबांचा शब्द इतका प्रमाण होता की आजकाल लोक जे जातीवादी राजकारण करतात याला मोठी चपराक बाळासाहेबांनी दिलेली होती. ज्या समाजाचं मतदान 1% सुद्धा नाही अशा समाजातला व्यक्ती 20-20, 25-25 वर्ष खासदार राहिलेला आहे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती. आणि त्यावेळी कुठल्या मराठ्याला, कुठल्या ब्राह्मणाला किंवा इतर कुठल्याही समाजाला कधी वाटलं नाही की या जातीचा माणूस कस काय आपला खासदार आमदार होऊ शकतो. म्हणजे बाळासाहेबांचं हे कर्तृत्व होतं. आणि त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाण असलेली शिवसेना हे सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन होती 100% भाजपाला. आणि म्हणूनच या शिवसेनेचे 2 तुकडे करण्यात आले ज्याच्यामुळे पक्ष फुटेल. मग आता पक्ष फोडणारे ते कित्येक होऊन गेले पण शिवसेनेला कधी फरक पडला नाही. मग शिवसेना नावच जर आपण 2 ठिकाणी केलं तर हे विभागेल आणि मग भाजपचं स्वप्न पूर्ण होईल. मग शिवसेना नावामुळे फक्त काही होत नाही. धनुष्यबाण चिन्ह महत्वाचं होतं. ते धनुष्यबाण चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदेच्या पारड्यात टाकण्यात आलं. आणि हे सगळं करून सुद्धा शिवसेना या नावावरती असलेलं प्रेम आणि एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या दोघांचंही काम यामुळे अजूनही शिवसेना ही डोईजडच ठरते.
खरं तर 2019 मध्ये मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच राहील हे उद्धव ठाकरे सांगत होते आणि किमान 1 वर्ष 2 वर्ष तरी करा असं उद्धव ठाकरे म्हणत होते. पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री सेनेचा राहिला. भले ते उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून असेल नाहीतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून असेल. ही शिवसेनेची खरी ताकद आहे, ही बाळासाहेब ठाकरेंची ताकद आहे. आणि हीच ताकद मिटवणं हे दिल्लीतील सुलतानांनी ठरवलेलं आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदेंना पहिले बाहेर काढण्यात आलं. खरं तर एकनाथ शिंदे प्रचंड लढाऊ आणि संघर्षातलं नेतृत्व आहे. म्हणजे शिवसेना कुठलीही असो, शिवसैनिकांचं प्रेम शिवसेनेवरती कधी कमी झालेलं नाही. मग ते एकनाथ शिंदेंची असो की उद्धव ठाकरेंची असो. परंतु भाजपचं जे कारस्थान आहे 100% भाजपसाठी ते या पद्धतीचं होतं. मग पक्षाचं चिन्ह गेलं, पक्षाचं नाव गेलं, तरी सुद्धा शिवसेनेचं भूत काही भाजपच्या मानगुटीवरून उतरत नव्हतं. म्हणून की काय, आता एकनाथ शिंदेंना सुद्धा कमी करण्याचे प्रयत्न होत आहे आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष सुद्धा फोडण्याचे प्रयत्न होत आहे. म्हणजे शिंदे गट सुद्धा आता डोईजड व्हायला लागलाय. तो सुद्धा 100% भाजप होऊ देणार नाही. म्हणून आता शिंदेंचे सुद्धा 2 गट करायचे. म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असणारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गट तट सगळं करून बाबासाहेबांचा एक राजकीय पक्ष संपवण्यात आला. या देशाच्या राजकारणावरती स्वतःचं अधिराज्य गाजवण्यासाठी सेम बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत सुद्धा करण्याचे हे सगळे नाटक आहेत. आणि असं झाल्यानंतर गट तट वाढत जातील, शिवसेना नाव वाढत जाईल, ते चिन्ह सगळं गोठल्या जाईल आणि एकूणच एक हिंदुत्वाचा जो झंझावात बाळासाहेबांनी पेरलेला होता ते वटवृक्षाच्या फांद्या तोडून तो वटवृक्ष संपवण्याचं काम भाजप करत आहे. आणि म्हणून आता एकनाथ शिंदेंचा नगराध्यक्ष, साधं उदाहरण, फुलंब्री सारख्या तालुक्यात नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीनी एक उमेदवार उभा केलेला होता. एक उमेदवार शिवसेनेनी दिलेला होता शिंदे गटाने, अर्थात महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार आहे. त्या शिंदे गटाच्या उमेदवाराला म्हणजे अशा ठिकाणी त्यांची कोंडी केली की एकनाथ शिंदे दुसरा उमेदवार सुद्धा देऊ शकणार नाही. म्हणजे ज्यांना आपण सोबत घेतलंय त्यांना सुद्धा संपवण्याचं काम भाजप करतंय. मग येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिका निवडणुका आहे मुंबईच्या, या मुंबई महानगरपालिकेमध्ये जर शिंदेंना जर आपण त्यांचे पंख जर छाटले तर शिवसेनेची खरी ताकद म्हणजे मुंबई आहे. आणि ती महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला फक्त शिंदेपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणायचे. कारण जास्त नगरसेवक निवडून आणले म्हणजे महापौर कोणाचा होणार, भाजपचा. एकदा भाजपचा महापौर मुंबई महानगरपालिकेवरती बसला की शिंदेचे पर छाटल्या जाणार आणि शिंदेंना संपवल्या जाणार. अशाच प्रकारचं धोरण सध्याच्या तरी भाजपच्या वागण्यावरून दिसतंय. अर्थात एकनाथ शिंदे हे संघर्षातलं व्यक्तिमत्व आहे. ते या सगळ्या भाजपच्या डावपेचांना कसं तोंड देतात हे येणाऱ्या काळात आपण बघूच. बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची असलेली शिवसेना खरंच इतक्या सहजरित्या भाजप तोडू शकेल का तेही आपण बघूच. तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.